नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण "तू ही रे माझा मितवा" या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवलेलं आहे की वल्लरी मामी ही अर्णवच्या रूममध्ये येते आणि त्याच्या कपाटामध्ये ते फोटो शोधत असते. आणि तेवढ्यात तिथे अर्णव ते सगळेजण येतात आणि वल्लरीला बघून ते सगळे शॉक होतात. बघा आता हे कसं झालं हे आपण याची सुरुवात करूया. तर बघा ईश्वरीला बरं वाटत असतं आणि बघा सकाळ पण झालेली असते, त्याच्यामुळे आता ईश्वरीला जाग येते. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव थोडासा रात्रभर जागरण केल्यामुळे तो आता निवांत शांत आणि गाढ झोपलेला असतो. ईश्वरी उठते, त्याला काही कळत नाही की ईश्वरी उठलेली आहे. आता ईश्वरी उठल्या उठल्या तिला ते आठवतं की ईश्वरीने रात्री अर्णवसाठी सरप्राईज प्लॅन केलेला असतो. ती विचार करतच असते की अर्णव सर आले की ही दोरी अशी ओढायची, खेचून सरप्राईज असं, आणि त्यातनं ते फोटो बाहेर पडतात. हे ईश्वरीला आठवत असतं. ते सरप्राईज अर्णवसाठी असतं, त्याच्यामुळे ती म्हणते की 12 की ढेर. पण बघा प्रेक्षकांनो, तिला ते फोटोज कसे पडलेले उलटे पडलेले असतात म्हणून ती फोटो उचलती तर बघती तर काय, तिची आई आणि अर्णवचे बाबा असे दोघांचे फोटो सोबत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, हे ईश्वरीला आठवून ती अजूनच अस्वस्थ होत असते. आणि तिला अंजलीचं पण बोलणं आठवतं की ती अंजली म्हणते की छान कुटुंब होतं का आमचं. अंजली म्हणते की या फोटोमध्ये दिसतं आहे तसंच, एका बाईमुळे सर्व उद्ध्वस्त झालं. आणि बघा ईश्वरी म्हणते की आईमुळे हे होणं अशक्य आहे, असं नाही की आईमुळे हे सगळं असं झालं. बघा प्रेक्षकांनो, ईश्वरीचं मनच मानत नसतं की खरंच आईमुळे एवढं सगळं झालेलं आहे ते. आणि ईश्वरीला आठवतं की अंजली म्हणते की माझ्या आईबाबांचा सुखी संसार मोडला, घर तुटलं, आई गेली, एका दिवसातच इतकं सगळं बदललं, आम्ही सुद्धा रस्त्यावर आलो. बघा प्रेक्षकांनो, इकडे ही अंजली खूप कळवळून ईश्वरीला सांगत असते. आणि आता ईश्वरीला ते आठवून फारच म्हणजे फारच अस्वस्थ झालेली असते. आणि बघा प्रेक्षकांनो, ती न्यूजपेपर तिथे बेडरूममध्ये आणत असते आणि अर्णव तिच्यावर खूप चिडतो. आणि अर्णव म्हणतो की काय हे. ईश्वरी म्हणते की जानबुजके नाही आणलं. ईश्वरी बोलला की ते स्टोर रूम मध्येच. अर्णव तिला म्हणतो की तुला सकाळी सांगितलं होतं ना मी त्या माणसाचं नाव माझ्यासमोर नाही काढायचं म्हणून. आणि ईश्वरी म्हणते की का नाही काढायचंय. अर्णव म्हणतो की तुला काय वाटतं, हे सगळं जाणून घेण्याचा हक्क आहे तुला. अजिबात नाहीये. मला मला त्रास देण्यासाठी मुद्दाम हे केलंस ना तू. बघा प्रेक्षकांनो, हे आठवून सुद्धा ती खूप घाबरलेली, अस्वस्थ आणि बेचैन वाटत असते. आणि तिला आठवतं की अर्णव आपल्याला किती चिडला होता ते. अर्णव म्हणतो की तुला सकाळी याची आयडिया आली होती मी सिंदूर. अर्णव म्हणतो की गेले कित्येक वर्ष हे विसरण्याचा प्रयत्न करतो आहे मी, काही विसरता येते मला. बघा प्रेक्षकांना, आता ईश्वरी तिथं उठते आणि फ्रेश होऊन येते. फ्रेश होऊन आल्यानंतर अर्णवकडे बघते आणि म्हणते की कसं सांगू तुम्हाला. आणि ईश्वरी मनोमन म्हणते की तुमच्या आईच्या मृत्यूला कुठेतरी माझीच आई जिम्मेदारी आहे. ईश्वरी म्हणते की मला कळल्यापासून खूप कोशिश करते आहे मी, ते मला सहन होत नाहीये. ते मी तुम्हाला कुठल्या आणि कशा तोंडाने सांगू सर. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला ते काही सहन होत नाही आणि तिला सांगा असं पण वाटत नाही. असो, आता इकडे बघा, अंजली, बाबा आणि आजी आणि मामी असे सगळेजण चहा पित असतात. अंजली म्हणते की ईश्वरीला बघून येऊ का, बरं वाटत आहेत की नाही. बाबा म्हणतात की अगं नको अंजली, दोघांना बहुतेक झोप लागली असेल, येतील थोड्या वेळात. आणि बघा वल्लरी मामी म्हणते की ह्या सगळ्या गडबडीत फोटो अर्णवपर्यंत पोहोचले आहेत की नाही कळायला मार्गच नाहीये. सगळे आता ईश्वरीच्या काळजीत आहे, तोवर काहीतरी करून हे फोटो अर्णवपर्यंत पोहोचलेच पाहिजेत. बघा प्रेक्षकांनो, आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राजेश किती घाईघाईत आलेला आहे. आणि अंजलीला म्हणतो की अंजली म्हणते की बरं झाले तुम्ही आलात, मी आता तुम्हालाच फोन करणार होते. हा राजेश बघा किती काळजी दाखवतो आणि म्हणतो की अंजली कशी आता ईश्वरीची तब्येत, आणि अचानक झालं काय त्यांना. आणि बघा प्रेक्षकांनो, आपण बघतो की आता ईश्वरी सुद्धा रूमच्या बाहेर आलेली असते आणि तिला अस्वस्थ म्हणजे ती बेचैन अशक्त झालेली असते, त्यामुळे तिला नीट चालताही येत नसतं. आणि अंजली सांगते की डॉक्टर म्हणाले कसलं तरी टेन्शन घेतलं आहे तिने. इकडे हा राजेश म्हणतो की टेन्शन. आणि बघा तो म्हणतो की पण टेन्शन, आणि त्याला लगेच समोर ईश्वरी दिसते. आणि बघा सगळेजण ईश्वरीकडे बघतात. अंजली आवाज पण देते ईश्वरी. बाबा पण बघतात, उठून उभे राहतात. अंजली म्हणते की ये हळू ये, हा बरं वाटतंय का तुला आता. आणि बघा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला खाली उतरता थोडी चक्कर येत असते. आणि बघा इकडे हा राकेश लगेच तिला पकडायला धावून जातो. तसे बाबा पण जात असतात, पण राकेश गेल्यामुळे बाबा मागे थांबतात. आणि बघा आता अंजली म्हणते अगं ईश्वरी अगं. आणि हा राजेश म्हणतो की अहो ईश्वरीजी. बघा तिला किती बॅग पकडतो तो आणि म्हणतो की सावकाश. आता नेमकं प्रॉब्लेम असा आहे की ईश्वरीला काहीच म्हणता नाही आलं.
नाहीतर तिने त्यांना जवळ सुद्धा येऊ दिलेलं नसतं. इकडे ह्या मामांचा सुद्धा संताप होत असतो. आणि बघा हा राजेश म्हणतो की अहो ईश्वरीजी, तुम्हाला अशक्तपणा आला आहे तर तुम्ही सावकाश उतरा, मी धरला आहे तुम्हाला, सावकाश सावकाश. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे बाबा त्याच्याकडे पूर्ण लक्ष असतं पण बाबा काहीच करू शकत नाही. तर बाबाचा संताप सुद्धा झालेला असतो. आणि बघा हा राजेश म्हणतो की किती दिवसांनी अशी जवळ आली आहेस माझी जिलेबी. आणि सगळ्यांकडे बघतो आणि ईश्वरीला म्हणतो की सावकाश. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मामी तर्क लावून पूर्ण होते. ती म्हणते की ईश्वरी एकटीच खाली आली आहेत म्हणजे अर्णवला फोटोबद्दल सांगितलं की काय. इकडे अंजली म्हणते की सांभाळू ना हळूहळू. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे बाबाला सुद्धा हे काही आवडत नसतं. त्याच्यावर खूप संताप आलेला असतो. आणि तेवढ्यात अर्णवला जाग येते बहुतेक आणि अर्णव बाहेर येतो आणि म्हणतो की मी सिद्धोर. तोपर्यंत तो अर्णव ईश्वरीला या राजेशच्या जवळ बघत असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवने त्या बघितलेल्या ईश्वरीला त्याला खूप संताप जातो. आणि हा राजेश कसं डोळ्यांच्या इशाराने खुणा होतो की ईश्वरी बघ आज कशी माझ्याजवळ आली ते. आणि बघा बाबाचं सगळं लक्ष राजेशकडं आणि अर्णवकडे असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवला तर काही हे आवडलेलं नसतंच. त्यामुळे तो पटापट खाली येतो आणि त्या राजेशला ढकलवतो आणि ईश्वरीला जवळ घेतो. आणि बघा प्रेक्षकांनो, लगेच आजी म्हणतात की चिंटू. आणि हे अंजलीला सुद्धा आवडलेलं नसतं. बघा प्रेक्षकांनो, आता इथं किती मोठा गैरसमज झालेला असतो. तो आधीच त्या राजेशने अंजलीला अर्णवबद्दल काही ना काही तरी खूप भरवलेलं असतं. आणि त्यामुळे हा प्रकार झाल्यानंतर अंजलीच्या मनात अजूनच त्या गोष्टींबद्दल खचखच निर्माण होते. आणि बघा अर्णव म्हणतो की ईश्वरीला मी सिद्धोर तू ठीक आहेस ना. ईश्वरी म्हणते की हो. आणि अंजली म्हणते की चिंटू यांनी जर सावरलं नसतं तर ती पडली असती जिन्यावरून. आणि बघा बाबा पण होता अरे हो अर्णव, फक्त आधार देत होते जावई बापू, हो की नाही हो. आता राजेश म्हणतो की हो हो. आणि हा राजेश म्हणतो की अर्णव अरे ईश्वरीजींना अशक्तपणा आलेला आहे, गरज होती त्यांना आधाराची माझ्या, म्हणून तर मी घाईघाईत धावत गेलो ना मदत करायला. बघा आता याच्या बोलण्यातला रोग फक्त अर्णवलाच लक्षात आलेला असतो आणि बाबाच्या तर आलेलाच असतो प्रेक्षकांनो. पण असो, आता इकडे अर्णव सुद्धा काही म्हणू शकत नाही. त्याने जे कृत्य केले त्याच्याने तर अंजली नाराज झालेलीच असते. आणि बाबा म्हणतात की एवढं काही झालेलं नाहीये, अर्णवला ईश्वरी खोलीत दिसली नाही म्हणून तो टेन्शनमध्ये आला असेल. आणि बाबा म्हणतात की अरे अर्णव, अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत सगळे इथे. आणि आजी म्हणतात की ईश्वरी बाळा कशाला खाली आलीस, बरं नाही तर खोलीत पडून राहायचं ना. आणि अर्णव म्हणतोय की बरोबर बोलतायत सगळे, मी सिद्धोर डॉक्टराने तुला आराम करायला सांगितलं आहे, चल चल आराम कर. पण ईश्वरी म्हणते की सर. आणि ईश्वरी म्हणते की सर मला आईकडे जायचं आहे, आईला भेटायचं आहे मला. बाबा म्हणतात की काय झालं ईश्वरी, आईची आठवण येते का. आणि बघा ईश्वरी म्हणते की हा हा, आईला भेटल्यावर बरं वाटेल मला. आणि ईश्वरी म्हणत असते की मला आईला भेटायचंय. अर्णव म्हणतो की मी सिद्धोर थोडा आराम कर. पण अर्णव तर काही ऐकतच नाही आणि ईश्वरीची रट लागलेली असते की मला आईला भेटायचं आहे. आणि अर्णव म्हणतो की तू बरी झालीस की मी स्वतः घेऊन जाईल तुला आईकडे. आणि बघा इकडे या वल्लरी बाबीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं. त्या म्हणतात की हा डोकं तेवढी काळजी घेतोय म्हणजे याला त्या फोटोबद्दल काहीच कळलेलं दिसत नाहीये. आणि बघा इकडे अंजलीला थोडासा राग आलेला दिसतोय की अर्णवच्या या वागण्याबद्दल. अंजली राकेशला म्हणते की तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. आणि ईश्वरी म्हणते की सर सर मी इथे बसते थोडा वेळ, मला जाऊ द्या घरी, मला आईची खूप आठवण येते. हे सर सर मला आईला भेटायचं आहे सर सर. आता इकडे अर्णव तर काही तिचं ऐकतच नाही. आणि इकडे अर्णव म्हणतो की तुला बरं वाटत नाही, तू प्लीज तू आराम कर ओके. पण ईश्वरी म्हणते की सर प्लीज मला आईला भेटायचं आहे, मला जाऊ द्या आईकडे. आणि बघा प्रेक्षकांनो, त्याने ताप मोजण्यासाठी थर्मोमीटर तिच्या तोंडात टाकलेलं असतं आणि त्याच्याने तो तिचा ताप मोजत असतो. आणि अर्णव म्हणतो की तुला इतकीच आठवण येते तर तुझ्या आईला इकडे बोलवून घेतो, ठीक आहे. आता ईश्वरीच्या तोंडात ते थर्मोमीटर असल्यामुळे तिला काहीच बोलता येत नाही. आणि ईश्वरी म्हणते की सर आईला इथे नको, घरी बाबांना एकटं सोडून नाही येता येणार तिला इकडे. आणि अर्णव ते टेम्परेचर बघतो आणि म्हणतो की एबीसी टेम्परेचर उतरलेलं आहे. आणि ऐश्वरी म्हणते सर बघा ना, ताप पण उतरलेला माझा आहे, प्लीज मला जाऊ द्या. अर्णव म्हणतो की मी सिद्धोर तुझा ताप उतरलेला आहे पण तुला विकनेस आहे हे तुला कळतंय का. अर्णव म्हणतो की मी सिद्धोर प्लीज अंडरस्टँड, मला कळतंय की तुला बरं वाटत नाहीये, तुला आईला भेटावंसं वाटतं आहे, गप्पा बरं असं वाटत असेल पण नॉट नाऊ. आणि अर्णव म्हणतो की एक काम करूया, नम्रता
नम्रताला फोन करतो, तू नम्रताशी बोलून घे. ओके. आणि बघा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीच्या मनातली कालवा कालव अर्णवला समजत नसते. आता ईश्वरी बरोबर म्हणते की सर ही गोष्ट मला फोनवर नाही बोलता येणार. आणि ईश्वरी बरोबर म्हणते की काही गोष्टी अशा असतात की त्या आईशीच बोलून मला म्हणजे बोलून मोकळं होतील. आणि बघा इकडे अर्णवने त्याच्या नम्रताला फोन केलेला असतो आणि अर्णव म्हणतो की नम्रताशी बरोबर करून तुला बरं वाटेल. आणि अर्णव म्हणतोय इकडं नम्रता म्हणते की हॅलो बोला जिजू. इकडं म्हणतो हाय नम्रता, मी तुला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येते, तिला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि इकडे फक्त ईश्वरी हॅलो म्हणते. नम्रता लगेच तिकडून बोलायला सुरुवात करते आणि म्हणते काय ग इशू, नवरा बाजूला असताना तुला आमची आठवण येते. आणि इकडे ईश्वरी बरोबर म्हणते की ताई अगं तुला काय सांगू, किती प्रश्न पडले आहेत मला आणि त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं फक्त आईच देऊ शकते. आणि इकडे ईश्वरीला हरणं खुणवतं की बोल काहीतरी, तुला बोलायचं होतं ना तर बोल ना. रमू म्हणते की इशू तुला इच्छा नाही येत का ग माझ्याशी बोलायची, पण जिजू असं का म्हणालेत की तुला आमची आठवण येते म्हणून. आणि ईश्वरी म्हणते की काही बोलायचंय पण नमू ताई. आणि तेवढ्यात नम्रता म्हणते की इशू तुझा आवाज असा का येतोयस. तिला बिचारीला काळजी वाटते, ती विचारते की काय झालं आहे. ईश्वरी म्हणते की अगं काही नाही, आपण नंतर बोलूयात हा. आणि बघा प्रेक्षकांनो, हिने लगेच फोन अर्णवकडे दिलेला असतो. आता ईश्वरी काहीच बोलत नाही, त्याच्यामुळे अर्णव म्हणतो की हॅलो नम्रता. आणि बघा अर्णव म्हणतो की मी सिद्धरला बोलायचं नाहीये, ही तर खरं ब्रेकिंग न्यूज आहेत ना. नमू म्हणते हो ना खरंच. नमू म्हणते की बरं सर मला सांगा, जिजू मला सांगा की तिचा एवढा मूड का गेला आहे. अर्णव म्हणतो मला नाही माहिती, मी तर काहीच नाही केलंय. आणि बघा आता अर्णवचं आणि नम्रताचं बोलणं त्यांनी म्यूट केलेलं आहे. आता अर्णव तिला सांगत असेल की तिला काय झालं, कसं झालं, कशी आजारी पडली की वगैरे दुसरं काही बोलत असेल. पण बघा आता ईश्वरी इकडे अर्णवकडेच बघत असते आणि ईश्वरी हाच विचार करत असते की सरांना कळलं तर काय 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 होईल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता अंजली कपड्यांच्या घड्या घालत असते आणि तिला सारखं तेच आठवत असतं की कसं अर्णवने यांना म्हणजे राकेशला ढकलून दिलेलं असतं. आणि तिला ते खूप वाईट वाटत असतं, कारण आधीच त्या राकेशने अर्णवच्याबद्दल विष पेरलेलंच असतं तिच्या मनामध्ये. आणि ह्या वागणुकीमुळे, ह्या वर्तणुकामुळे आता अंजलीच्या मनात परत अर्णवबद्दल थोडा तरी वाईटपणा येणार असं तरी दिसतं आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, हा राजेश म्हणतो की तिथे येतो आणि तो तिच्याकडे बघत असतो आणि त्याला माहिती असतं की हिचं असं गप्प राहण्याचं कारण काय आहे. तरी तो तिला विचारतो की अंजली अशी गप्प का आहेस मगासपासनं. अंजली म्हणते की अहो काही नाही, मगाशी जिऱ्यावर चिंटू तुमच्याशी जे वागला ना त्याचाच विचार करते आहे. आणि हा राजेश बरोबर म्हणतो की बावळट बायको, हेच तर हवं आहे मला. अंजली म्हणते की असं विचित्र का रिॲक्ट झाला हेच कळत नाही मला. अंजली म्हणते की ईश्वरी जिऱ्यावरनं पडू नये म्हणून तुम्ही तिला सावरलं, असा का रिॲक्ट झाला तो. आणि हा राकेश म्हणतो की अंजली तू इतका जर चेंटूच्या बाजूने विचार करतेस. हा राजेश म्हणतो नाही म्हणजे सुरुवातीला खटकलं त्याचं वागणं मला, पण नाही पण आपणच समजून घ्यायला हवं ना. टेन्शनमध्ये आहेत का तो. खरं तर त्याला ऐश्वर्यावर राग आला होता की त्या न सांगता खाली आल्या म्हणून, त्याने तो सगळा राग माझ्यावर काढला, हे चुकीचं आहे. पण आणि अंजली म्हणते की तुम्हाला असं वाटतं. हा राजेश म्हणतो की हा पण दुसऱ्या काय कारण असणार आहे ना. बघा या अंजलीला परत त्याने इम्प्रेस केलेलं असतं आणि ती अंजली म्हणते की खरंच तुम्ही किती समजदार आहात हो. अंजली म्हणते की एरवी तो जावयांमध्ये जो इगो असतो ना तो तुमच्यात अजिबात नाही. आणि बघा तिचा हात त्याच्या हातात असतो आणि बघा याचं सगळं लक्ष तिच्या दागिन्यांवर असतं. आणि आणि इकडे अंजली म्हणते की तुम्ही काही म्हणा पण मला चिंटूचं वागणं आज पटलं नाहीये, चुकीचंच वागला आहे तो आज. अंजली म्हणते की मी बोलणार आहे त्याच्याशी आणि त्याला तुम्हाला सॉरी म्हणायला लावणार आहेत. इकडे हा राकेश म्हणतो की हे अंजली हे प्लीज असं काही करू नको आणि त्याची अजिबात गरजही नाहीये. हा राजेश म्हणतो की ऐक माझं, तू हा विषय नको वाढूस, ऐक माझं. इकडे अंजली म्हणते की असं कसं विसरू मी, नाही विसरता येते. आणि इकडे हा राजेश बरोबर खुश होत असतो आणि म्हणतो की ह्या बावळट बायकोने आज रेकॉर्ड ब्रेक केला आहे. लाडक्या भावाला माफी मागायला लावणार का काय माझी, क्या बात है. आता हा बरोबर याच्या गुटल्या फुटत असतात, त्याला मनात मज्जा येत असती. पण आता बघा ईश्वरी राकेश म्हणतो की काय ना अंजली, माणूस टेन्शनमध्ये असला ना वागतो असा कधी कधी, जाऊ दे ना आपण समजून घेऊया. आणि बघा प्रेक्षकांनो, याचं समजून घेण्याचं कारण तर आपल्याला कळलेलंच आहे. आता अंजलीच्या हातातल्या बांगड्या, गळ्यातलं
ते हार, सोन्याचा कानातले, त्याचं मंगळसूत्र. आता बघू तो काय काय चोरायला लावतो ते चोरांना, कारण तेच होणार आहे. त्याचं सगळं लक्ष तिच्या घातलेल्या दागिन्यांवर आहे. तर आता ते चोरीला तर जाणारच ना प्रेक्षकांनो. आणि हा राजेश म्हणतो की पण मी काय म्हणतो, ईश्वरीजींना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून आपण देवळात जाऊन प्रार्थना करूया का? आणि ही अंजली म्हणते की खरंच किती मनापासून आपलं म्हणतात हो तुम्ही सगळ्यांना. आणि बघा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो असं काय करतेस अंजली? अर्णव ईश्वरीने माझ्यावर संकट आलं तेव्हा किती विचार केला माझा. माझी केस दुसऱ्या वकिलाकडे सोपवायला लावली माझ्या सेफ्टीसाठी. त्याच्यासाठी तर एवढं करू शकतो ना. इकडे अंजली म्हणते की ठीक आहे चला आलेच. आणि बघा हा राजेश, अंजली तिकडनं फ्रेश व्हायला गेलेली असते. हा राजेश उठतो आणि म्हणतो की देवळात छान छान असं सरप्राईज देतो मी तुला. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णवने किचनमध्ये असतो आणि त्याने नम्रताला फोन केला असतो. आणि ही नम्रता म्हणते की हॅलो, परत कसं काय फोन केला तुम्ही? अर्णव म्हणतो की मी सिद्धरला जो चहा आवडतो त्याची रेसिपी सांगू शकशील का प्लीज? आणि बघा प्रेक्षकांना, आता इकडे याचं बोलणं इकडे मामा, आकाश आणि आजी हे सगळे ऐकत असतात. आणि इकडे नमू म्हणते की काय तुम्ही इशूसाठी चहा बनवताय? आणि इकडे अर्णव म्हणतो की नम्रता तू मला रेसिपी सांगशील प्लीज? आणि नमू म्हणते की असं काय झालं की तिच्यासाठी अचानक चहा वगैरे? आणि अर्णव म्हणतं की ॲक्च्युली मी सिद्धरला थोडंसं बरं, तेवढं तिकडं नमू होती की काय? आणि अर्णव म्हणतो की मी चहा बनवलेला तर मी सिद्धरला थोडंसं बरं वाटेल ना. आणि इकडे नमू म्हणते की तेही आहेच. बघा प्रेक्षकांनो, इकडे बहुतेक अर्णवने सांगितलेलं नाही आहेत की ईश्वरीला बरं नाही आहेत ते. आणि बघा आता इकडे मामा, आकाश आणि आजी हे तिघं मिळून अर्णवची मज्जा घेत असतात. आणि बघा इकडे नमू म्हणते की 1 कप दूध घ्या आणि त्याच्यात थोडी शक्कर जास्त टाका. काय आहेत ना, आमच्या मॅडमला थोडा चहा गोडच लागतो. आणि इकडे अर्णव म्हणतो की एक मिनिट शुगर किती चमचे? इकडे ही अनुभव होते की 3 चमचे. मग इकडे अर्णव होतं की अच्छा अच्छा, आमच्या मॅडमला चहा नाही बासुंदीच लागते. आणि हे ऐकल्यावर नम्रताला हसायलाच येतं. आणि रघु म्हणते की तसं म्हणा हवं तर. आणि रघु म्हणते की ह्यानंतर 1 चमचा चहा पावडर टाका आणि नंतर थोडंसं अद्रक किसून टाका. अर्णव म्हणतो की अद्रक किती म्हणालीस तू? रघु म्हणते की 1 छोटासा तुकडा. आणि बघा इकडे याचं बोलणं चालू असतं. आता इकडे बघा या तिघं त्याची कुजबूज चालू असते की बाबा म्हणतात की चहा बनवतोय बायकोसाठी. आणि इकडे म्हणतात बाबा बघतेस ना मातोश्री आपली ईश्वरी किती लक्की आहे ते, चक्क तिला अर्णव राजशिर्केच्या हातचा चहा मिळणार आहे. इकडे बाबा मजाक करत असतात. आणि आकाशला म्हणतात की अशी भाग्य आपले आहेत का? आकाश म्हणतो की नाही हो डॅड, हा स्पेशल प्रिव्हिलेज फक्त ईश्वरीसाठी. आजी म्हणतात की याने कधी स्वतःच्या हाताने पाण्याचा ग्लास सुद्धा घेतला नसेल आणि आज तो पठ्ठ्यात चहा करतो आहे बायकोसाठी. आजी म्हणतात की खरंच काय बदलला आहे ना अर्णव? आणि हा आकाश म्हणतो की आजी अगं ईश्वरी आल्यापासून दादामध्ये खूप बदल झाला आहे. आणि बघा आजी म्हणतात की हे दृश्य ना अंजलीने पाहायला पाहिजे. आकाश जा ना, बोलव ना अंजलीला. आणि आकाश म्हणतो की लगेच जातो. आणि बघा प्रेक्षकांनो, आकाश सुद्धा अंजलीला बोलवायला गेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, आता याची मजा घेण्यासाठी आजी आणि बाबा दोघेही किचनमध्ये गेलेले असतात. आणि बाबा म्हणतात की हे काय चाललंय बुवा? आजी म्हणतात की चहा बनवतोय. आणि बाबा म्हणतात की कोणासाठी करतोय बुवा? आजी म्हणतात की बायकोसाठी. आणि बघा अर्णवचं लक्ष या दोघांकडेही असतं. आणि बाबा म्हणतात की इतके वर्ष आपण एकत्र राहतोय बुवा, पण इतके वर्षात आम्हाला अर्णव राजशिर्केच्या हातचा चहा नाही मिळाला बुवा. आणि बाबा म्हणतात की काय नशीब असतं ना एकेकाचं आई बुवा. इकडे आजी म्हणते की वा, त्याच्यासाठी माणूस पण तेवढाच महत्वाचा असावं लागतं. आणि इकडे बाबा म्हणतात की हो असं का वा. आणि अर्णव म्हणतो की बाबा आजी काय झालं तुम्हाला? मी सिद्धूरला बरं नाही येत म्हणून तिच्यासाठी चहा बनवतोय, दॅट्स इट. आणि इकडे बाबा म्हणतात की तिला नसू दे बरं, पण ती आल्यापासून तू बराच बदललेला आहेत बरं. आणि बघा हे असं बोलल्यानंतर खरं त्यांना तर काय, मला सुद्धा हसायला आलेलं आहे. आणि बाबा म्हणतात की अद्रक? अर्णव म्हणतो हा थोडंसं घालायचं. अर्णव बाबा म्हणतात की 3, 4, 5 चमचे साखर पण टाक, बसून दे आवडते ना तिला. आणि इकडे आजी सुद्धा हसत असतात. आणि अर्णव म्हणतो म्हणजे तुम्ही माझं बोलणं चोरून ऐकलंस? आणि बघा बाबा सुद्धा डोळे मारतात आणि त्याच्याकडे बघून आता दोघेही खूप खिदी हसायला लागतात. म्हणजे बघा आता एकीकडं ईश्वरीच्या मनाची कालवा कालव आणि यांना काहीच माहीत नसलेलं यांचं मनाचं
निर्मळ हसू प्रेक्षकांनो बघा किती छान वाटतं ना. आणि बघा प्रेक्षकांनो, या वल्लरी मामीला काही यांचा आनंदी कुटुंब चांगलं दिसत नाही बहुतेक. आता बघा हे किती छान हसून खेळून राहतात आहेत. तर आता वल्लरी काहीतरी प्लॅन करण्याचं विचारात आहे. बघा लांबून कसं बघत आहे यांच्याकडे. आणि बघा प्रेक्षकांनो, मामी बघते की हे तिघं आता इकडे बिझी आहेत आणि ती वरती रूमकडे जाते. आणि बघा प्रेक्षकांना आता इकडे हे देवळात जाण्याचं नाटक केलेलं असतं, पण आता यांना घेरलं असतं गुंडांनी. आणि ते गुंडांकडे कोयते ते सगळेच असतात. आणि ते अंजलीला म्हणतात की काढ काढ ते सगळे दागिने काढ. आणि बघा इकडे अंजली म्हणते की त्यांना काही करू नका, मी देते सगळे दागिने. आणि बघा ईश्वरी अर्णवला म्हणते की मला आईकडे जायचे. अर्णव म्हणतो की तुला बरं वाटलं ना की मी स्वतः तुला आईकडे घेऊन जाईल. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हे दागिने गडप केलेले असतातच. आणि बघा आता काय होतं ते. आणि हा राजेश म्हणतो की ए चला निघा, 2-3 लाखाची सोय झालीच आता. आणि बघा आपण बघतो की मामी सुद्धा आता